प्रोटीनची गरज आहेच. अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत, कारण आपलं शरीरच प्रोटीनने बनलेलं आहे. पण प्रोटीन शेक किंवा पावडर ह्याची गरज कोणालाही नाहीये. याची गरज फक्त ॲथलीट किंवा जे बॉडी बिल्डिंग करतात, जे अगदी 15-15, 20-20 तास वर्कआउट करतात, अशा लोकांना एक्सेस प्रोटीनची गरज असते. तेव्हा म्हणजे रोजच्या जेवणातून त्यांचं प्रोटीन कंप्लीट होत नाही, म्हणून त्यांना प्रोटीन पावडर किंवा शेक ह्या गोष्टींची गरज असते. पण सामान्य व्यक्तींना प्रोटीन कोणालाही गरजेची नाहीये. म्हणजे तुम्हाला सिंपल फॅट लॉस, वेट लॉस करायचं आहे, कितीही केजी असू दे, 50 किलो, 60 किलो, 70 किलो, आणि जस्ट फिगर करेक्ट करायची आहे, तर ह्या गोष्टी तुमच्या रोजच्या घरातल्या जेवणातल्या प्रोटीनने कंप्लीट होणार आहेत. याच्यासाठी कोणतेही पावडर किंवा शेक काहीही घेण्याची तुम्हाला गरज नाहीये. रोजच्या घरच्या जेवणातून तुमचं प्रोटीनची लेवल कंप्लीट होईल आणि एक्स्ट्रा प्रोटीनची गरज नाहीये. एक्स्ट्रा प्रोटीनची गरज म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. आपण शाळेमध्ये पेपर लिहितो, पेपर लिहितात विद्यार्थी, तर मेन शीट असते, ती मेन शीट कंप्लीट झाल्यानंतरच ते सप्लिमेंट घेतात. जी पुढची शीट असते त्याला सप्लिमेंट म्हणतात. मग अशा प्रकारे प्रोटीन किंवा सप्लिमेंटची गरज ज्यांचं मेन शीटमधून कंप्लीट होत नाही अशा लोकांना ती गरज असते. सरसकट सगळ्यांना गरज नसते. आणि ती गरज फक्त आणि फक्त खेळाडू आणि जे बॉडी बिल्डिंग वगैरे करतात अशाच लोकांना असते, बाकी इतरांना नसते.